Zee 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण करंदीकर। प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। बिबट्या वस्तीत शिरल्याचं किंवा बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात। अलीकडच्या काळात बिबट्याशी माणसाचा संघर्ष वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही बिबट्यांचा वावर आहे आणि विशेष म्हणजे इथल्या बिबट्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या वस्तीत बिबट्यांचं दर्शन अटळ आहे। ज्या वेगानं या भागात लोकवस्ती वाढतीये ती पाहता माणूस आणि बिबट्या यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच पार्श्वभूमीवर का निर्माण झालीये ही परिस्थिती? हा संघर्ष टाळता येऊ शकतो का? कोण शिरलंय कोणाच्या हद्दीत? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। बिबट्याचा संघर्ष। गेल्या काही दिवसात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बिबटे आणि त्याचे माणसावर झालेले हल्ले यामुळे पुन्हा एकदा बिबट्या चर्चेत आलाय। गेलं वर्षभर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि स्वयंसेवी संस्था यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात बिबट्यांची संख्या वाढल्याचं आढळून आलंय। आता ही संख्या 21 पर्यंत पोहोचली आहे। तेव्हा नुकत्याच झालेल्या हल्ल्यामागे वाढती संख्या कारणीभूत आहे का? माणसाचा उद्यानातील वाढता हस्तक्षेप त्यामुळे हे हल्ले होत आहेत का? यावर एक स्पेशल रिपोर्ट। मायानगरी मुंबईमध्ये वसलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। जगात मुंबई हे एकमेव महानगर आहे की जिथे चक्क एक राष्ट्रीय उद्यान शहरातच वसलेलं आहे। आता या उद्यानाला मानवी वस्तीचा, वाहनांच्या रहदारीचा विळखा पडलेला आहे। तेव्हा कृत्रिम कुंपणानं वेढलेल्या या उद्यानात बिबट्यांची संख्या आहे तरी किती याचा कॅमेऱ्याच्या साह्यानं शोध घेण्याचा प्रयत्न गेली वर्षभर सुरू होता। त्यामुळे सुमारे 21 बिबटे असल्याची माहिती समोर आलेली आहे। एका बिबट्याचा साधारण 10 ते 12 चौरस किलोमीटर परिसरामध्ये वावर असतो। त्यामुळे 104 चौरस किलोमीटर आकार असलेल्या उद्यानामध्ये हा आकडा अर्थात जास्त आहे। तेव्हा संख्या वाढल्यानंच बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। तेव्हा हा निष्कर्ष साफ चुकीचा असल्याचं उद्यानाचे संचालक सुनील लिमये यांचं म्हणणं आहे। 2003-04 मध्ये पहिल्यांदा सिस्टीम अशी होती की कुठेही बिबळ्या गावात आला, शहरात आला, त्याला पकडणं आणि कुठल्या तरी लांबच्या जंगलात नेऊन सोडणं। संजय गांधीमध्ये असे बरेचसे बिबटे आणून सोडले गेले होते। जेव्हा बिबट्याला माहिती असते की जागा आपली नाही तर तो सगळ्या जागा शोधायला जातो, त्यावेळेस मनुष्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढतात। उद्यानाच्या भोवती आरे कॉलनी, कांदिवली, गोरेगाव, बोरीवली, पवई, मुलुंड, भांडूप अशा उपनगरांचा घट्ट विळखा आहे। त्यामुळे अनेकदा बिबट्याचं दर्शन उद्यानाच्या बाहेर या भागात पाहायला मिळतं। तेव्हा बिबट्यांच्या संख्येबरोबर बिबट्यांच्या हालचालीचा अभ्यास तसंच उद्यानाच्या परिसरातील वस्तीमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्नही गेली वर्षभर सुरू होता। बिबट्या घुसखोर नसून माणूसच त्याच्या हद्दीत घुसखोरी करतोय, तेव्हा दुसऱ्यांच्या घरात घुसलेल्या माणसानं स्वतःच्या सुरक्षेसाठी काही पथ्य पाळणं आवश्यक असल्याचं मत उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे माहिती अधिकारी जगदीश वाकळे यांनी स्पष्ट केलंय। त्या एरियामध्ये त्यांनी स्वच्छता बाळगणं खूप गरजेचं झालेलं आहे। सगळीकडे कचरा करतात, म्हणजे जिथे कचराचा जो कचरा कुंडी असते तिथे काळजी घेतली जात नाही। कसाही कचरा टाकला जातो आणि त्याचा डिस्पोज ऑफ लवकर होत नाही। त्यामुळे काय होतं की तिथे कुत्री, मांजरं, पाळीव प्राणी तिथे जमा होतात आणि मग बिबळ्याला ते सोपं खाद्य असल्यामुळं बऱ्याच वेळेला बिबळ्याचं तिथे येणं होतं। तेव्हा बिबट्याचं अस्तित्व सुरक्षित राहण्यास पावलं उचलली गेली तर आपोआप अख्ख्या अन्न साखळीचं संरक्षण होणार आहे। यामुळे नुसतं जंगलच वाचणार नाही तर मुंबईला शुद्ध ठेवणारी फुफ्फुसं सुरक्षित राहतील। हे पार्क का महत्वाचं आहे? कारण आपल्याला पार्कपासनं इतक्या गोष्टी मिळतात की आपण ते मेजर नाही करू शकत। म्हणजे त्याला एवढे व्हॅल्यूज आहेत। आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळतंय जे खूप महत्त्वाचं आहे। 8 ते 10% पिण्याचं पाणी आपल्याला मुंबईला या तलावातून मिळतंय। तुळशी विहार 2 तलाव आहेत। शुद्ध हवा करतंय। इट इज वर्किंग लाईक लंग्ससारखं काम करतंय। त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे। थोडक्यात काय, बिबट्याला पकडून, बिबट्याला मारून जंगलावरती अतिक्रमण करून हा प्रश्न सुटणार नाहीये। तर उद्यानाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी समजूतदारपणा दाखवला तर बिबटेही सुरक्षित राहतील, जंगल सुरक्षित राहील आणि मनुष्यही या परिसरात निर्भयपणे राहू शकेल।
झी24 ताससाठी अमित जोशी, मुंबई. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या वाढली आहे ही एक चांगली बाब आहे. पण भविष्यात माणसाशी त्याचा संघर्ष वाढणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. आणि हे रोखण्यासाठीच मुंबईकर्स फॉर SGNP हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. कारण यापूर्वी अनेक वेळा बिबटे आणि माणूस यांच्यात सामना झालाय. मे 2012 ठिकाण आरे कॉलनी, मुंबई. 5 वर्षाचा मुलगा ठरला बिबट्याचं लक्ष. मे 2012 ठिकाण भेंडा खुर्द, नेवासा. बिबट्या विहिरीत पडला. एप्रिल 2012 ठिकाण निफाड, नाशिक. 1 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा घाला. एप्रिल 2012 ठिकाण मुलुंड, मुंबई. बिबट्याची शाळेत हजेरी. एप्रिल 2012 ठिकाण दिंडोरी, नाशिक. बिबट्याच्या हल्ल्यात 2 जखमी. एप्रिल 2012 ठिकाण वणी, नाशिक. बिबट्याच्या हल्ल्यात 4 जखमी. 28 एप्रिल 2012 ठिकाण निफाड, नाशिक. बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षाचा मुलगा ठार. मार्च 2012 ठिकाण रामवाडी, नाशिक. बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी. वाढलाय. माणसांवरचे बिबट्याचे हल्ले का वाढले आहेत? बिबट्यांवरचे हल्ले रोखणं शक्य आहे का, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून बिबट्याचा वावर असलेल्या भागात त्याच्या दहशतीमुळे जनतेची आता झोप उडाली आहे. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबईच्या मध्यवर्ती भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. 103 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले हे उद्यान म्हणजे मुंबई शहरासाठी शुद्ध हवा पुरवणारं फुफ्फुसच म्हणावं लागेल. पण गेल्या काही वर्षात त्याला कॉन्क्रीटच्या जंगलाचा विळखा पडलाय. त्यामुळेच त्या परिसरात त्या वस्तीत बिबट्याचा वावर वाढलाय. आपल्या पिलाला छातीशी घेत मुक्तपणे फिरणारी माकडं, रस्त्यावर बिनधास्तपणे बागडणारी माकडं, हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नेहमीचं पण डोळ्यांना सुखावणारं दृश्य. असे अनेक प्राणी या उद्यानात मुक्तपणे संचार करत असतात. या उद्यानामुळे विविध जातींच्या प्राणी पक्ष्यांचं अस्तित्व टिकून आहे. त्यांची संख्याही वाढते आहे. एवढंच नाही तर विविध प्रकारची झाडंही इथं बहरतात. मुंबई आणि ठाणे शहरामधील हवेच्या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्याचं काम हे उद्यान करतं. ही उद्यानं म्हणजे या 2 शहरांची जणू फुफ्फुस आहेत. गेल्या काही वर्षात या उद्यानात माणसाचा हस्तक्षेप वाढत चाललाय. उद्यानाला लागून लोकवस्ती वाढत चालली आहे. निवासी संकुलाचं बांधकाम वाढत चाललंय. जगण्यासाठी माणसाचा आटापिटा सुरू आहे. मात्र हे करताना होणारे परिणाम उद्यानातील वनसंपदेला सहन करावे लागतायत. विशेषतः उद्यानातील बिबट्याच्या मुक्त संचारावर यामुळे गदा आली आहे. त्यातच कुत्रे, कोंबड्या यासारखे भक्ष्य सहज उपलब्ध होत असल्यानं बिबट्या वस्तीमध्ये शिरल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. उद्यानाच्या 4ही बाजूनं मानवी वस्तीचा, बांधकामाचा फास सावळला जातोय. हे चित्र असंच राहिलं तर काही वर्षांनी उद्यानाचं रूपांतर 4ही बाजूनी वेढलेल्या एका मोठ्या प्राणी संग्रहालयात होईल. या प्राणी संग्रहालयात प्राण्यांचा मुक्त संचार असेल. भोवतालचं जंगलही तसंच असेल. मात्र उद्यानाची सीमारेषा प्राण्यांना काही ओलांडता येणार नाही. हे वन्यजीव 104 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात कायमचे बांधले जातील. आणि त्यानंतर बिबट्या आणि माणूस यांच्यातला संघर्ष कितीतरी पटीनं तीव्र झालेला असेल. कारण बिबट्या हा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे. नैसर्गिक अन्न साखळीत बिबट्याचं पारडं जड आहे. तो अनेक प्राण्यांना खातो, पण त्याला कुणीच खात नाही. भविष्यात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विषयावर जनजागृती करणे हाच एकमेव रामबाण उपाय. झी24 ताससाठी अमित जोशी, मुंबई. या संघर्षाच्या आणखीन काही बाजू आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.